नमस्कार मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 TCS पॅटर्न पद शिपाई हमाल यांचे पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात हे आपण झालेला पेपर पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला 15 प्रश्न आहेत, तर हे तुम्ही आवर्जून पहा. त्यानंतर दुसरे प्रश्न आहेत. चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वात जास्त न्यायाधीशांची संख्या किती असते? तर मुंबई न्यायालयाची स्थापना ही 1862 झालेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑप्शन क्रमांक आहे 1, 94. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशाची संख्या ही 94 असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. पानिपतची लढाई कधी झाली? तर पानिपतची लढाई कधी झाली हे आपल्याला सर्वांना, आणि पानिपतची लढाई कोणामध्ये झाली हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची लढाई झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 1526 पानिपतची पहिली लढाई झाली होती, आणि दुसरी लढाई 1556 झाली होती, हे पण लक्षात ठेवायचं आहे. दुसरी लढाई 1556 झाली होती. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. 1885 राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? 1885 राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले होते. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले होते. तर तुम्हाला सर्व अधिवेशन लक्षात ठेवायचे आहे. तर 1885 हे पहिले अधिवेशन भरलं होतं. नंतर दुसरे अधिवेशन 1886 भरले होते, आणि तिसरे अधिवेशन 87 आणि चौथे 1888 भरले होते. हे चारही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. ज्याने अभ्यास केला तोच परीक्षा पास होणार वाक्य हे कोणत्या प्रकारचे आहे हे ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संकेतार्थी हे वाक्य आहे. ज्याने तोच हे लक्षात ठेवायचं आहे. आज्ञा केली असती तर आज्ञार्थी वाक्य झाले असते, आणि स्वतःसाठी असते तर स्वार्थी वाक्य झाले असते, आणि वा वी वे प्रत्यय असते तर हे विद्यार्थी वाक्य झाले असते. उदाहरणार्थ मी अभ्यास करावा वा वी वे असे झाले असते. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, असे प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. स्त्रीलिंगी. तर ऑप्शन क्रमांक कसं याच्यामध्ये पाहून घेऊ ते आपण. आसरू, पोथी, मंगळसूत्र, शाळा. ऑप्शन क्रमांक 4 शाळा. ती शाळा म्हणजे स्त्रीलिंगी. ते आसरू, ते मंगळसूत्र, ती पोथी बी होऊ शकते. ऑप्शन क्रमांक 4 स्त्रीलिंगी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. खालीलपैकी वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे. तर वाक्य आहे आपण गरिबांना मदत करावी. आपण गरिबांना मदत करावी. तर ऑप्शन क्रमांक 4 करावी हे आहे क्रियापद. करावी काय आहे? क्रियापद आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपण हे सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपण हे सर्वनाम आहे. योग्य आन्सर आपण होईल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात मित्रांनो. कन्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. कन्हेचे पाणी. तर ऑप्शन क्रमांक 2 PK अत्रे यांचे कन्हेचे पाणी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. अलीकडेच 2023
वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? यावर्षीचाच म्हणजे आता 2024मध्ये देण्यात येणार आहे ते म्हणजे अशोक सराफ यांना देण्यात आलं आहे. यांची घोषणा झाली आहे. तर अलीकडेच देण्यात आल्या. तर ऑप्शन क्रमांक 2 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा देण्यात आलेला आहे. यांना कशासाठी दिला आहे? ते समाज कार्य केल्यामुळे यांना आप्पासाहेब धर्माधिकारींना 2023मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आता ज्यांचा जाहीर झाला आहे तो आहे अशोक सराफ यांना 2024मध्ये देण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 चालू आहे. तर ऑप्शन क्रमांक आहे 4 वि स खांडेकर. वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. साने गुरुजी हे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक आहेत. लक्षात ठेवायचं आहे वि स खांडेकर, ययाती. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं, साहित्य यावर 3 किंवा 2 प्रश्न तुम्हाला हमखास विचारणार TCS पॅटर्नमध्ये. आणि हे शिपाई व हमालचा पेपर असल्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, कादंबरी साहित्य याच्यामध्ये 3 किंवा 2 प्रश्न तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणारच. हे तुम्ही पाठ करून जायचं आहे. प्रश्न क्रमांक 10 छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे हे सांगायचं आहे. मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड या किल्ल्यावर त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रात सर्वात मोठी नदीखोरे कोणत्या नदीचे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी 50% या नदीचे खोरे आहेत महाराष्ट्रामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. तर हिचा उगम कुठे झाला आहे हे पण मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झालेला आहे. गंगा या नदीचा गंगोली येथे झालेला आहे. नर्मदा या नदीचा उगम अमरकंटक येथे झालेला आहे. आणि कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये काही पण विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणास चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई साहेब फाळके यांना चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 भारतात हा दिवस मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर खालीलपैकी तो दिवस ओळखायचा आहे. तर सर्वांनाच माहीत आहे. तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे आपला मित्रांनो. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. आणि 6 जानेवारी हा पत्रकार दिवस आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते 6 जानेवारीला. हे पत्रकार दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आणि ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी म्हणजेच मतदान दिवस दिन 25 जानेवारी हे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? खालीलपैकी आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 भोपाळ याची आहे मध्य प्रदेश राजधानी. ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर म्हणजेच आसाम राज्याची राजधानी दिसपूर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. आणि कोहिमा ही आहे नागालँड राज्याची राजधानी. हे सर्व लक्षात ठेवा मित्रांनो. विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न क्रमांक 15 हे लक्षात घ्यायचं आहे. तर विद्यमान लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते हे गणेश वासुदेव मावळकर. हे विद्यमान अध्यक्ष पहिले होते, लक्षात ठेवायचे मित्रांनो, पहिले आहेत. तर यांनी सध्याचे विचारले विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर सध्याचे आहेत ओम बिर्ला हे सध्याचे अध्यक्ष आहेत. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. एवढे प्रश्न हे मित्रांनो हे मागील झालेले प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहेत मित्रांनो. असेच प्रश्न तुम्हाला विचारतात. साहित्यावरती 3 किंवा 2 प्रश्न विचारतात, हे पण लक्षात ठेवायचं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता काही राम मंदिरावरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 अयोध्याच्या राम मंदिराचे शिल्पकार कोण आहेत?
तर अयोध्येच्या राम मंदिराचे शिल्पकार आहेत चंद्रकांत सोमपूर. प्रश्न क्रमांक 2, कोणती नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते? उत्तर आहे सरुया नदी मानली जाते. प्रश्न क्रमांक 3, अयोध्या राम मंदिराची अगरबत्ती किती फूट असेल? 108 फूट असेल. प्रश्न क्रमांक 4, अयोध्येच्या राम मंदिराचे उद्घाटन कोण करणार आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदीजी उद्घाटन करणार आहेत. प्रश्न क्रमांक 5, श्रीरामाचे जन्मस्थान अयोध्येच्या हे इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे साकेत नावाने ओळखले जाते. राम मंदिराची उंची किती असेल? राम मंदिराची उंची किती असेल? तर 161 फूट एवढी असेल. राम मंदिरात किती खांब असतील? राम मंदिरात किती खांब असतील? तर 392 खांब असतील. खालीलपैकी कोण अयोध्येत राम मंदिर बांधत आहे? तर खालीलपैकी अयोध्येमध्ये चंद्रकांत सोमर हे कारागीर राम मंदिर बांधत आहेत. राम मंदिर कोणाकडून बांधले जात आहे? ऑप्शन उत्तर आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्याकडून श्रीराम मंदिर बांधले जात आहे. रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा कोणत्या तारखेला झाला आहे? ऑप्शन क्रमांक बघा, उत्तर याचं पाहून घेऊ द्या. 22 जानेवारी 2024ला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झालेला आहे. राम मंदिराच्या परिसराच्या चारही कोपऱ्यामध्ये काय होणार आहे? तर 4 मंदिरे होणार आहेत. ऐतिहासिक घटना अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी संबंधित आहे. तर ती कोणती घटना आहे? तर ती बाबरी मस्जिद विध्वंस घटना आहे. अयोध्येच्या राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी कधी झाली आहे? तर 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी झालेली आहे. अयोध्या कोणत्या राज्यात आहे? तर अयोध्या ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. रामलल्लाच्या नव्या पुतळ्याची उंची किती आहे? तर 21 इंच एवढी रामलल्लाच्या नव्या पुतळ्याची उंची आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रज्वलित होणारी अनोखी अगरबत्ती किती फूट आहे? तर 108 फूट आहे. बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण होते? तर कल्याण सिंग हे त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते. अयोध्या राम मंदिर वादावरील सुनवाई किती दिवस चालली? तर 40 दिवस चालली अयोध्या राम मंदिरवरील सुनवाई. न्यायमूर्ती रंजन गोगोई व्यतिरिक्त अयोध्या वादाचा निकाल इतर 4 न्यायाधीश ते कोण होते? तर ते इतर 4 न्यायाधीश कोण होते पाहूयात. न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती शारदा अरविंद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल झाकीर होजरवा एवढे हे 4 न्यायाधीश होते. बाबरी मस्जिद कधी बांधली गेली? तर बाबरी मस्जिद ही 1528 मध्ये बांधल्या गेलेली होती. अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल कधी दिला? तर 9 नोव्हेंबर 2019 मध्ये अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. नुकतेच 4 लाख दिवे लावून गिनीज बुकमध्ये कोणत्या ठिकाणी नाव नोंदवले गेले आहे? तर अयोध्येमध्ये हे 4 लाख दिवे लावून
गिनीज बुकमध्ये अयोध्येचे नाव नोंदवले गेले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर उत्तर प्रदेशचे राज्यपाल हे आनंदी बेना पटेल हे आहेत. अयोध्येचे बदललेले नाव काय होते? तर अयोध्येचे बदललेले नाव हे फौजाबाद होते. बाबरी मस्जिद 1919मध्ये पाडण्यात आली, म्हणजेच बाबरी मस्जिद हल्ला, त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर त्यावेळी भारताचे पंतप्रधान हे PV नरसिंहराव होते.